तर नीट परीक्षा पेपर फुटी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळासंदर्भात देशामध्ये संपूर्ण वातावरण पेटलेलं असताना आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र येत आहेत। 26 जुलैला मुंबईमध्ये ठाकरे बंधू संयुक्त मोर्चा काढणार आहेत। देशातील परिस्थिती विरोधी पक्षाला अनुकूल असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना आता ठाकरे बंधूंनी सुद्धा हा मुद्दा हाती घ्यायचं ठरवलंय। आपण आंदोलक तरुणांबरोबर आणि देशातील जनतेबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी आता रस्त्यावर येणं आवश्यक असल्याचं दोघांचंही मत आहे। पेपर फुटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि अस्वस्थ परिस्थिती संदर्भात दोघेही पुन्हा एकदा एकत्र येत आहेत। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्या सोबत आहेत। धनंजय, पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचा एकत्र संयुक्त मोर्चा, काय स्वरूप असणार आहे या मोर्चाचं? सध्या आपण जर पाहिलं तर देशात सध्या संपूर्ण वातावरण पेटलेलं आहे आणि अशात नीट परीक्षा आणि पेपर फुटी यामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर आता ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येताना पाहायला मिळतात। 26 जुलैला मुंबईमध्ये संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे आणि देशातील जी परिस्थिती आहे विरोधी पक्षालाही अनुकूल असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ठाकरे बंधूंनी हा मुद्दा हाती घ्यायचं ठरवलं आणि आता या सगळ्या संदर्भात एक दिवसाच्या उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता ते मुंबईत परतले आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता ते दोन्ही ठाकरे बंधू मिळून एकत्र रस्त्यावर उतरताना पाहायला मिळणार। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता आज खरं तर राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळणार। त्यामुळे पुन्हा एकदा जी परिस्थिती आहे ती जी काही देशभरात निर्माण झाली त्याच्यावर ठाकरे बंधू काय संबोधत आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। अद्याप त्यांचा मार्ग जो आहे तो ठरलेला नाहीये, कशा पद्धतीने कुठे हा मोर्चा निघणार या सगळ्या संदर्भातली अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा ठाकरे बंधू हे विद्यार्थ्यांसाठी खरं तर पाहायला मिळणार आहे। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मुद्दा उचलून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळणार। त्यामुळे नक्कीच या वेळेस या त्यांच्या मोर्चाला किंवा या संपूर्ण आंदोलनाला किती यश येते आणि किती प्रमाणात तरुणाई जी आहे ती रस्त्यावर ठाकरे बंधूंच्या बाजूने सुद्धा उभी राहते ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। अगदी ताजी माहिती घेऊ, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी धनंजय।